पण कामाला फक्त 3च मिनिटं जवळ. पाहत्या रावणा काय झाले, किती श्रीमंत रावण, किती श्रीमंत. त्याच्या नगरीतल्या म्हशीला साखळ्या सोन्याच्या होत्या, त्याच्या नगरीतल्या गाईला म्हशीला बैलाला ठोकलेली खुंट सोन्याचे होते. किती मोठा रावण असेल. त्याची नगरी नुसती जमीन, पाषाण परिस भूमी जाबुनंद, वंशाचा संबंध धातयाशी. त्याच्या नगरीतले खडे परीस होते. परीस, ते परीस जर ह्या माईकच्या स्टँडला लावला, मी येरी म्हणालो येरी, कारण 12-13 किलोचं आहे ना. हे जर सोन्याचं झालं तर हे लगेच आमदारकीला फॉर्म भरीन. हे साऊंड सिस्टीम कशात चलित मग ते, त्याच्यामुळे मी येरी म्हणालो. आणि मला तरी कुठं परीस सापडवती, मला सापडल्या मी पहिला रेल्वे पट्ट्याला लावीन. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी सगळी रेल्वेचा पट्टाच सोन्याचा झाला पाहिजे. आता ते गवसणारच नाही ना, त्याच्यामुळे ह्या गप्पा आहेत आपल्या. विठाला विठाला मग एवढा मोठा रावण जर वाजला असेल तर कामानं आपण त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा बरोबरी श्रीमंतीत करू शकत नाही. आपली फार काय झालं श्रीमंती तर शेळीचं शेपूट आहे. आपली श्रीमंती किती माहिती आहे का? गाईचं शेपूट नाही, म्हशीची शेपूट नाही, गाढवाची पण शेपूट नाही, हत्तीची पण शेपूट नाही, शेळीचं शेपूट. शेळीची शेपूट किती जरी हल्ली ना तर पाठीवरली गोमाशी उठत नाही, तिथं जातच नाही. ती किती येणार देऊ द्या शेळीनं, किती हालू द्या, पंख्याच्या पात्या इतकी हालू द्या, तरी पाठीवरली माशी शेळीला उठत नाही. आपली तितकी श्रीमंती आहे. आपण रावणाच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही. एवढा मोठा रावण काम अंतकरणात आल्याच्या नंतर इतका पालता होतोय तर आपण कोण्या दरीत पडू याचा मेळच नाही. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दशशीर रावण के गये परनारी के संग. इतका काम्या नावाचा हरामखोर व्यक्ती खराब आहे. विठाला विठाला. अजून एक मुद्दा सांगतो बापू. काम्या किती बेजार. आपल्याकडे मंत्र्याला किती, एका मंत्र्याला दिव्याला एक पद असलं, एक दिवा होता ना पहिला, आता आहे की नाही मला काय माहित नाही, पण पूर्वीच्या काळात मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा. दिवा तर 222 एकट्याच्याच गाडीला दिवे. 222 पद एकट्याकडच असा एक मंत्री, त्याचं नाव इंद्र. हे तुमचे तरी कधी जातील येतील पद, त्याचं अजून नाही गेलं. गिरगावकराच्या नावानं आणि सांगितलं उद्या 12:30 वाजता गिरगावकर जाणार आहे. बरोबर 12:30 वाजता 500 डॉक्टर जरी आले तरी गिरगावकर जाणार. आणि 1 वाजता लगेच व्हॉट्सअपला गेले दिगंबर. या क्लिप टाकायला तर आकलीचे कांदेत नाहीत. दारू पिऊन मरणाऱ्याला बी गेले दिगंबर. हो 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 हो. कुत्र्यापेक्षा बेकार जीव जगला त्याला बी गेले दिगंबर. यायला ये महानीने टाकणाऱ्याला विठाला विठाला विठाला. एवढे मोठे 222 पद एकट्या मंत्र्याकडे. शची नावाची बायको होती हो, जयंत नावाचा पुत्र होता, जयंती नावाची कन्या होती. काय वैभव होतं त्याचं, काय वैभव. पण एवढ्या मोठ्या वैभवावर आरूढ असलेल्या 222 पद एकट्याकडंच असलेल्या राजानं एका न्यायशास्त्रकर्त्याच्या पत्नीवर अन्याय केला. न्याय न्याय न्याय. त्या न्यायशास्त्रकर्त्याचं नाव आहे मुनिश्री गौतम. पत्नीचं नाव अहिल्या. 222 सुंदर स्त्रीपैकी एक होती. 222 स्त्रिया होत्या पुराणात सुंदर, त्याच्यापैकी एक होती. या 222 इतकी एकही भारतात सुंदर स्त्री नाही. कोणाला राग आला असेल तर काय करतील, मी पुराण सांगतोय. इतकी तनुयाम गंधोष जायस्ति तो माल्याधिनी सुगंधिनी. अंगावरच्या तनू म्हणजे शरीर, गंध म्हणजे सुगंध, अंगावरच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागत होत्या. अशा सुंदर स्त्रिया 222, त्याच्यापैकी ती एक होती. आपण कापसात गेल्यावर पाते गळत आहेत, सोयाबीन मध्ये गेल्यावर फुलं जळत आहेत. हो, ह्या आपल्या परिस्थित्या. हो, ह्या 222 स्त्रीने एकीनही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप केलेलं नाही. पुराण वाची जाणं. खपक्या मोबाईल आहेत भितडासारखे तुमच्याकडे, इचकी जाणते कधी कधी. चांगल्या कामासाठी इचकी जा, भंगिऱ्याला चॅटिंग करण्यासाठी 2-2 वाजूस तर जागायला. विठाला विठाला अशा पवित्र न्याय शास्त्रकर्त्याच्या पत्नीवर अन्याय केला. हो, 222 पद होते त्याच्याकडं. 222 काय बाई अधिकारी होती. 3.5 वर्ष वल्ला दुष्काळ पडला. वल्ला दुष्काळ, वल्ला
वल्या दुष्काळात फक्त साळी येत असतात, तांदूळ येत असतात. आणि तिनं त्या वल्या दुष्काळात तिच्या मुठीन तांदूळ पेरायच्या, मालकान तिफन हाणायची आणि तिसऱ्या मोडानात तिफन गेली की पहिल्या मोडानातल्या साळी कापायला होत्या. दुष्काळात साधू जगिले, दुष्काळात महात्मे जगिले, दुष्काळात येती जगिले, दुष्काळात संन्यासी जगिले, दुष्काळात बैरागी जगिले, दुष्काळामध्ये तुमच्या माझ्यासारखे गोरगरीब लोक जगिले. इतकी पवित्र स्त्री हो, तिचं नाव अहिल्या. हिच्यावर अनुचित प्रकार केला आणि या ते 222 पद असलेल्या 33 कोटी देवाचा राजा इंद्र याला भग नावाचा रोग झाला. कशानं? कामानं. पुढे एकदा ऐका, पुढे एकदा.